आज आपण पाहणार आहोत कांजी कशी बनवायची। हे नॉर्थ इंडियन ड्रिंक आहे। खूप हेल्दी आहे, डिटॉक्स करणार आहे। उन्हाळ्यात तर खूपच चांगलं आहे हे ड्रिंक। याच्यासाठी आपल्याला एक बीटरूट घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित धुवून मग त्याचे आपण वरचे साल काढून त्याचे तुकडे तुकडे करून घेणार आहोत। ते आपण कोणत्याही साईजमध्ये करू शकतो, छोटेही करू शकतो आणि मोठेही करू शकतो। असे बारीक केल्यानंतर ही खूप हेल्दी आणि डिटॉक्ससाठी खूप छान रेसिपी आहे। ही फर्मेंट केली जाते, ही नॅचरली फर्मेंट होते। हे पदार्थ आपण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याला आपण 2 ते 3 दिवस आपण त्याला उन्हामध्ये फर्मेंट करत ठेवणार आहोत। इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ही आपण कांजीचा वापर करू शकतो। खूप हेल्दी आहे ही रेसिपी आणि बनवायला तितकीच सोपी आणि साधी आहे ही रेसिपी। कांजी ही काळ्या गाजरापासून बनवली जाते, पण आपल्याकडे तर ते मिळतच नाही। मग त्याला ऑप्शन म्हणून बीटरूट हे खूप चांगलं आणि इझी अवेलेबल होणारं ऑप्शन आहे आपल्यासाठी। तसंही ते खूप हेल्दी आहे। असं आपल्याला खाण्यासाठी थोडंसं कडवट किंवा थोडंसं विचित्र लागत असलं तरी आपण याची कांजी करून पिली तर ते आपल्याला पोटातही जातं। लहान मुलांनाही आपण देऊ शकतो। हे असं सहज खात नाही, तर ह्याला आपण असं फर्मेंट करून दिलं मुलांना एखादं हेल्दी ड्रिंक म्हणून, तर ते लगेच पिऊन टाकतील। उन्हाळ्यामध्ये तर खूप तहान लागते, तर मुलांना असं ड्रिंक करून देऊ त्यांचं आपण इम्युनिटी बूस्ट करू शकतो। आता गाजरही आपण स्वच्छ धुतले आहे आणि त्याचे आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहे। बघा, त्याचे आपण कट केलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण एक लिंबू घेऊया। मस्त लिंबू आहे हा, त्याला आपण आता कट करूया। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये जसं पाहिजे तसं आपण त्याला कट करू शकतो। हा जरा पिकलेला लिंबू आहे, त्याच्यामुळे तो कट करायला थोडासा प्रॉब्लेम करत आहे, तरी आपण त्याला व्यवस्थित कट करून घेऊया। प्रोबायोटिक ही रेसिपी आहे। आपल्या आतड्यांमध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहे त्याला आपण याच्याद्वारे खूप इझिली आपण हे डिटॉक्स करू शकतो। हे बघा, आपण आता पिवळी सरसो घेतलेली आहे, त्याला आपण थोडंसं पिसून घेऊया आणि ते पिसल्यावर एकदम बारीक फाईन करायची नाही आहे आपल्याला, थोडीशी आपल्याला ती अशी खडबडीतच ठेवायची आहे। ही बघा कशी दिसते ही। आता आपण ही दरदरीत पिसून घेतलेली आहे, व्यवस्थित पिसून झालेली आहे। हिला आपण जास्त बारीक नाही करायचं। आता एका मोठ्या काचेच्या जारमध्ये आपण पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये आता बीटरूट घालूया। बीटरूट घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे गाजर कट केलेलं आहे तेही त्याच्यामध्ये घालूया। गाजर कट केल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू घालूया। लिंबू घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघा हे गाजर घातलेले आहेत आपण त्याच्यामध्ये। इझी रेसिपी आहे आणि कमी खर्चात बनणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी तुम्हाला जास्त बारीक कटही करायचं नाही आहे। ही एकदम जास्त खर्च येणारी रेसिपी नाही आहे। पचनक्रिया सुधारण्यासाठी ही कांजी आपण यूज करू शकतो। आपल्याला पचनाला बूस्ट करण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो। ही खूप इझी आणि सरळ रेसिपी आहे। सीझन बदलतो तेव्हा आपल्याला पोटाचे थोडेसे विकार होऊ लागतात, ॲसिडिटी होते, अपचन होतं। त्यासाठी ही खूप सुंदर रेसिपी आहे आणि जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये घालायचंही नाही। तर लिंबू घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडे पुदिन्याची पानं घातली आणि आता ही पिवळी सरसो त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे, म्हणजे पिवळी मोहरी आपण घातलेली आहे। आणि आता आपण ते व्यवस्थित हलवून घेऊया। जरा जास्त पाणी झाल्यामुळे मी थोडंसं काढून घेतलं। फर्स्ट टाईम करत आहे त्यामुळे थोडा अंदाज माझा कमी पडला, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं वरचं पाणी आपण काढू शकतो। आता व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया। सगळे जिन्नस एकमेकात मिक्स झाले आहेत आता व्यवस्थित, आणि त्याला आपण आता झाकण लावून 2 ते 3 दिवस आपण आता याला उन्हामध्ये ठेवूया। व्यवस्थित त्याला हवा बंद करून ठेवल्यावरती बघा आता त्याला आपला रेड कलर चढत आहे। आता ही बॉटल आपण उन्हामध्ये ठेवूया 2 ते 3 दिवस आणि प्रत्येक दिवशी ओपन करून त्याला आपण थोडंसं
हलवून घेऊया, कारण की ते व्यवस्थित मिक्स झालं एका जागी राहिलं तर ते खराब होऊ शकतं. म्हणून आपण ते थोडंसं हलवून घेतलं की ती व्यवस्थितपणे फर्मेंट होतं ते व्यवस्थित. बघा आता कलर बघा कसा चेंज व्हायला लागला. पहिला ऑरेंज कलर होता, आता रेड होतोय त्याचा कलर. तर ही काचेच्या जारमध्येच करावी. बघा आता हे आपण रेडी झालेलं आहे. आता 3 दिवसानंतर आपण हे ओपन केलं आहे. बघा आता आपण एका मस्तपैकी ग्लासमध्ये घेऊया. हे सगळं याच्यातलं मी जे होतं बीटरूट किंवा गाजर ते सगळं मी त्याच्यामधून चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आणि आता ते फक्त पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता एका ग्लासमध्ये आपण ते काढून घेऊ. मस्तपैकी आता त्याला थंड करायचं असेल थोडं तर थंड करूनही पिऊ शकतो किंवा असंही पिऊ शकतो. त्याच्यामध्ये मस्त त्याला फ्लेवर येण्यासाठी पुदिन्याची पानं तोडून घातलेली आहे. ही बघा हेल्दी आणि डिटॉक्स रेसिपी ही बघा किती इझी आणि सोपी आहे. एका झटक्यात पिऊन टाकून आपण आपल्या पोटातले विकार कमी करू शकतो. एक नंबर झाली आहे की नाही? वाटतंय की नाही उन्हाळ्यामध्ये एखादा सरबत असावा? तशा प्रकारे हे एकदम मस्तपैकी झालेला आहे. आणखीन हेल्दी टेस्टी रेसिपीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.